तर आदरानं स्थान दिलं जातं. या शहबाजाचं आपलं स्वागत आहे. पहिलाच बॉल फ्लिक ऑफ द व्रिस्ट. सेमीफायनल नंबर 1. बॉल चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. एलिमिनेटर मॅच मध्ये केलंय भव्य स्वागत. या ठिकाणी संदेश ठाकरेचं चौकार. धन्यवाद धन्यवाद. खुरमभाई कॉमेंट्री करू क्या? पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 वर. फैसल इथून बाद झाला. एक बॉल बाकी आहे का? ओव्हर पूर्ण झालेली आहे. रन रन
पहिले 2 चौकार आले, तिसरा डॉट आला. पंच वाईड आला होता एक बॉल. येस, थँक्यू. त्यामुळे 12th मॅन हा गरजेचा असतो दोन्ही टीमचा. 12th मॅन आहे दोन्ही टीमचे, त्यांचं स्वागत आपण करवत. 11 झाल्यात, शेवटचा बॉल आता बाकी राहिलेला. आराम आलेत नवीन फलंदाज. हाफ ट्रॅकर खेचून घेतलाय, पसंतीचा फटका आरामचा, स्टँड अँड डिलिव्हर्ड, फुल सक्सेसफुल, बॉल सीमा पार, भव्य षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 17 धाव्यांवर. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आता क्षितिज फराड येत आहेत. रुको, एक ओव्हर होने दो फिर आता हूं. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती क्षितिज आलेत. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते, बॉलिंग मार्कवरती क्षितिज आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये उमर 11 गोरेगाव टीमच्या धावा आल्या त्या 17. समोर खेळलेत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. 1 रन या बॉलवरती इथून मिळते. संघाची धावसंख्या ही पुढे जाऊन पोहोचलेली ती 18 वर. 1 गडी बाद 18. हेलो, यस बेटा, बस ठीक हूँ. वाईट चेंडू क्षितिज गोलंदाजी मार्कवरती. दुसरं षटक आहे प्रगतीपथावरती. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 17. या षटकामध्ये 3 धावा, 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पहाटेची वेल आपण पाहतोय. किती चांगला चेंडू, जोरदार अपील, फलंदाज बाद. माघारी परतावं लागेल अरहमला. झटका क्रमांक 2 दिला गेला तो गोरेगाव संघाला. चला जरा फास्ट घ्या. इथे पुन्हा एकदा थोडासा राऊंड ऑफ ॲक्शन आहे. लेफ्ट आर्म उर्ध विकेट जरूर येतोय. गोलंदाज पण लाईन मध्ये कुठेतरी बिघाड दिसते. चेंडू पडल्यानंतर बाहेर चेंडू वलन घेतोय. 1 धाव या ठिकाणी घेतली तर 1 धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती स्कोर कार्ड वरती 21 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय.
इथे शरीरभेदक चेंडू पाहिला जातो आहे. जोरदार अपील जरूर येते. हाईट फॅक्टर या ठिकाणी मोजला जाईल. पण त्याचा इशारा जरूर आला. त्या ठिकाणी लेग बायची एक धाव. चेंडू पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू होता. शरीरभेदक चेंडू पाहिला गेला. लेग बायची एक धावेने स्कोर काढा. धावसंख्या पाहतो आपण 22 आकड्यावरती सेकंड सेमीफायनल. तर पहिली सेमीफायनल चिठ्ठीमध्ये झाली, जिथे जे अनवन वरई संघ आपण पाहतोय फायनलमध्ये जाऊन पोहोचला. जय भैरवनाथ वरई संघ. आज दोन वरई संघ खूप बरं वाटतं का दोन्ही वरई गाव या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करतात. इथे कव्हर ड्राय शतरक्षक त्या ठिकाणी चेंडू त्यावर त्याच्यावर पोहोचेल. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न इथे कलेक्शन झालं नाहीये. एसटीच्या पाठीमागे नागेश थोडी चौकी करत असताना चांगला खेळाडू आहे नागेश. गेले कित्येक दिवस माझ्या संपर्कामध्ये आहे, पण मी त्याच्या संपर्कामध्ये राहू शकलो नाही. गोलंदाज तयार. राऊंड विकेट मारा. लेफ्ट हँड ओर द विकेट मारा. ओरपी चेंडू इथे गॅपमध्ये चेंडू ढकलला. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचणार का? नाही पोहोचू शकले. दोन शतरक्षक त्या ठिकाणी होते जरूर, पण चेंडू त्या दोघांमधून जातो आहे सीमारेषे पलीकडे. रस मिळती 4. इथे आला चौकार. पाहिलं होता जरल बहिला गेला थोडासा वाईडिश चेंडू जरूर फेकला होता. शफल झाला चेंडूवरती. आपण पाहतो मोहम्मद या ठिकाणी सुरेख कामगिरी करत असताना स्पर्धा सुरू होताना आपण पाहिलं होतं टॉप 6 मधून पहिल्या 3 सामने म्हणजे क्वालिफाय राऊंड परत आपण स्कोर पकडणार होतो. आणि तो स्कोर पाहिला गेला. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावीरचा किताब पहिले 3 सामने म्हणजे सुपर 6. कारण त्यानंतर 1 ओव्हर 2 ओव्हरच्या मॅचेस व्हायच्या, त्याच्यामुळे आपण ती स्पर्धा तिथे आपण अगोदरच डिक्लेअर केलं होतं. 1 रनला 1 पॉईंट आणि 1 विकेटला 5 पॉईंट या हिशोबाने आपण त्या 3 मॅचचा स्कोर आपण पकडणार आहेत. इथे फुल लेनचा चेंडू. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद होतोय आणि स्कोर काढा 2 षटकामध्ये जाऊन पोहोचलाय तो. 29-30 धावांचं लक्ष आहे. प्रति षटक 15 धावांची गरज असेल. संदेश ठाकरे आणि कंपनी या धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल जरूर पाहणार आहोत मैदानावरती. चला मॅचला या ठिकाणी सुरुवात करूया. आपण पाहतो फलंदाजांनी चेंडू पूर्वाचे त्या ठिकाणी. चला बबलू आता चेंडू पूर्वा.
चला प्लीज क्षेत्ररक्षण सजून घ्या. पंच आपण मैदानात पोहोचायचं आहे. आणि त्याचबरोबर चला फलंदाज आपण चला. 6 वाजून 10 मिनिटं झालेत. प्रियेश लाईव्ह मध्ये कमेंट वाचतो या ठिकाणी. DX म्हणून आहे, द बेस्ट कॉमेंटेटर इन द वर्ल्ड म्हणून प्रियेश बाबरे म्हणून त्यांनी शुभेच्छा दिल्यात. या प्रियेश आपण लगेच या ठिकाणी यायचे आणि माईक आपल्या हातामध्ये यायचे. चला मॅचला या ठिकाणी सुरुवात करूया. 2 फलंदाज या ठिकाणी मैदानात रवाना झालेत, नागेश आणि संदेश. अरम गोलंदाजी मार्क वरती 15च्या सरासरीने 2 षटकामध्ये 30 धावा बनवायचे. पहिला चेंडू और पिचून पहिल्या चेंडूवरती पहिला झटका. बाहेर जरा चेंडूला छेडछाडी केली. कव्हर पॉईंट मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी तैनात होता. संदेश ठाकरे सारखा आघाडीचा फलंदाज माघारी परतलाय. झटका क्रमांक 1 दिला गेला तो वरील संघाला. बघा मिडल कॅमेऱ्यामध्ये पाहतोय आमची कामरी. पुन्हा एकदा झटका. क्षितिज माघारी येतोय. आणखीन एक झटका दिला जातो आहे. तो गोरेगाव संघाला लगातारची 2 झटके पाहिले गेले या मैदानावरती. गोरेगाव संघ कित्येक वर्ष आपण मॅचेस पाहतोय. एक लाजवाब कॅमेरामॅन आराम अफलातून कामगिरी करतो. लगातार विकेट पाहिले गेले. संदेश नंतर क्षितिज माघारी परतलाय. पहिल्या चेंडू वरती आपण पाहिलं गेलं तर संदेश बाद झाला. दुसऱ्या चेंडू होती क्षितिज. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहतोय कुणाल. 10 चेंडू 30 धावाची गरज. चेंडू काउंटर रिझर्व मध्ये फैजल त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि दुसरी धाव या दरम्यान पूर्ण होते. धावसंख्या ओपन झाली. तिसऱ्या चेंडूवरती आल्या 2 धावा. अजून 28 धावांची गरज आहे.
9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू 28 धावा. संदेश ठाकरे जर मैदानावरती असता पहिला चेंडू जो घातक ठरला गेला, पाय जरा चेंडूला छेडछाडी केली, जर तिथे थांबला असता तर त्याच्यामध्ये दमखम होती, ताकद होती. नागेशवरती ही ती जिम्मेदारी आता आहे. तो नॉन स्ट्राईकला आहे. चौथा चेंडू. 4 चेंडू आतापर्यंत झाले. 2 फलंदाज बाद, 2 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे सुरेख फटका. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक जरूर चेंडू खाली येतोय. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद. आरामच्या खात्यामध्ये तिसरा विकेट. संघ अडचणीत सापडलाय. तो भैरवनाथ 11 वरील संघ सुपर 6 मध्ये जाणारा पहिला संघ होता. त्यानंतर पाहिलं गेलं मानगाव संघ, नेवाली संघ हे सुपर 6 मध्ये होते. भोज संघ सुपर 6 मध्ये होता. जनमान वरई संघ आणि गोरेगाव संघ असे 6 संघ या सुपर 6 मध्ये आपण पाहिले गेले. त्यामध्ये टॉप 3 मध्ये पोहोचणारे 3 संघ उमर 11 गोरेगाव, त्याचसोबत भैरवनाथ वरई आणि तिसरा संघ जो फायनल मध्ये पोहोचलाय तो म्हणजे जय हनुमान वरई. हे 3 संघ टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलेत. 48 संघांना पार करून 3 संघ आपण पाहतो मैदानावरती आज. इथे जोरदार अपील. फलंदाज बाद. तर पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 बाद 2 या आकड्यावरती येणारे 6 चेंडू 28 धावेची गरज आहे. मुशरफ नवीन गोलंदाज या ठिकाणी पाहतो. 6 चेंडू 28 धावांची गरज. या जय हनुमान वरई संघाचा कॅप्टन आपण या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. रोज 3:32 3:42 पॅकअप होत असतो, घरी पोहोचत असतो. आज 6:17 नितीन दादा आणि प्रशांत दादा लगेच जिम मध्ये जा. हा वर्कआउट आज सगळ्यांचा 7:30-8 वाजता. प्रत्येक जण घरी कोणी जाऊ नका, थेट काही जण कामावरती जा. ज्यांची रविवारी सुट्टी आहे त्यांनी घरी थांबा. बादशाह जिम आज बंद आहे. मुसाभाई आज तुम्ही इथे थांबलात, खूप बरं वाटलं. आणि बक्षीस संभ्रमावर परत थांबा. इथे चांगला चेंडू मुशरफचा. हा पहिला चेंडू डॉट चेंडू होते. येणारे 5 चेंडू 28 धावा. आता इथून जिंकायचं आहे तर प्रत्येक चेंडूवरती षटकाराची गरज आहे. 4 चेंडू 4 षटकार, 1 चौकार आला तरी चालेल. ज्याची मॅच पाहायला, ज्याची बॅटिंग पाहायला जो प्रेक्षक वर्ग आत्तापर्यंत थांबला होता तो संदेश ठाकरे माघारी परतला. खऱ्या अर्थाने सर्वांचं मन जिंकलं संदेश ठाकरेने. मुशरफ पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्ग वरती आहे. पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतो, अर्थात लेफ्ट हँड उर्दू विकेट मारा. दुसरा चेंडू. इथे पंच आम्हाला सांगतील खराब चेंडू स्क्वेअरमध्ये क्विक डिसिजन आहे. फिरोज सर थांबले नाहीत कारण आज 2:32च्या डबल झाला टाइम. 6:19 झालेत. गारटले दाद. मला वाटते ही मॅच समाप्त झाल्यानंतर जरूर आमचे सात भाई अफगाणिस्तान रेगिस्तानला जावं लागेल तुम्हाला, एवढे गारटलेत. येणारा काही काल सुट्टी आहे, सुट्टीची मजा घ्या, एन्जॉय करा. दूरचा दौरा करा. नाही ठीक आहे. आमचे अब्दुल भाई, अब्दुल्ला भाई खूप महत्त्वपूर्ण कामगिरी गेले 4 रात्र त्या ठिकाणी उपस्थित. खुरमबाई यांचे जीवलग मित्र ज्यांनी खुरमबाईसाठी एक्झाम सोडली असा हा ग्लास करता प्रयत्न. लेक्शमच्या बाहेर चेंडू. पंच आम्हाला सांगतील खराब चेंडू स्पेन मारा. आणि जरूर खुरमबाईंनी सांगितलंय पुढील रमजान परत अब्दुल्लाबाईची देखरेख आणि त्याचं संगोपन करण्याची जिम्मेदारी असेल ती खुरमजी नजे यांच्यावरती.
22ची धाव या ठिकाणी. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 1 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि धरून नितेश तरे यांची रात्र जशी उघडत गेली लिपी बदलत चालली.